नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा आपला बेत असणार आहे हलवाई स्टाईल आलू की सब्जी, पुरी आणि आमरस। आपण नेहमीच पिवळ्या बटाट्याची भाजी पुरीसोबत बनवत असतो। अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। खूप सोपी रेसिपी आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर आणि 2 चमचे जाड रवा घातलेला आहे। हे आता आपण एकदा छान मिक्स करून घेऊया व थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे। पाणी एकदम घालायचं नाही, आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे। आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे। इकडे आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे ते। आता आपण हे झाकून बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण आलूची म्हणजे बटाट्याच्या भाजीसाठी एक मसाला तयार करून घेऊया। इकडे मी धणे, बडीशेप, जिरं, काळी मिरी तसेच 4 ते 5 हिरवे वेलदोडे घालणार आहे। हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही, 2 ते 3 मिनिटं आपण हे तव्यावर परतवून घेणार आहोत। असा मसाला बनवून जर तुम्ही भाजीमध्ये घातला तर त्याला एक वेगळी टेस्ट येते। एक भंडारा स्टाईल म्हणतात तसं, हलवाई स्टाईल, त्या प्रकारची टेस्ट आपल्याला मिळते। मसाला आपण छान परतवून घेतला की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मसाला छान थंड झाला की आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। इथे आपण याची जास्त बारीक पूड करणार नाही आहोत, थोडासा कोर्स असं टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे। मसाला मी छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इकडे जास्त बारीक पूड नाही आहे, थोडीशी दरदरी अशी जाडसर पूड मी केलेली आहे। आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा चिली फ्लेक्स तसेच थोडी कसुरी मेथी आपण इथे ॲड करून घेणार आहोत। बस, आता एवढे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया आणि छान असा आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे। त्यानंतर इथे मी 2 लाल सुक्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत। सोबत आपण अर्धा चमचा किसलेलं आलं घालणार आहोत। छान अशी खमंग फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर आता मी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे। हे एकदा आपण छान मिक्स करूया। हे आपलं मिक्स करून झालं की इथे मी 2 टोमॅटोची प्युरी घालणार आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतले होते, ते मी यात घालून घेतले। हे आपण छान एकजीव करून घेऊया। टोमॅटोच्या प्युरीला तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत। त्यासाठी आता इथे मी झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं हे छान शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता याला छान वरती तेल आलेलं आहे। आपण एकदा मिक्स करून घेऊया व आता यामध्ये मी 2 उकडलेले बटाटे घालणार आहे। हे मी असे ओबडधोबड चिरून घेतले होते, ते आता मी ह्याच्यात घालून घेतले। एकदा छान एकजीव झालं की आपण हे मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहोत। त्याआधी इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडे थोडे चंक्स बटाट्याचे राहिले पाहिजे। थोडंसं आपण हे मॅश करून घेऊया। बस, आता यामध्ये पाणी घालून आपण हे छान एकजीव करून घेऊया।
पाणी आपण सुरुवातीलाच थोडं जास्त घालणार आहोत, कारण जशी ही भाजी शिजत जाईल तसं ह्याला घट्टपणा येणार आहे. आपली भाजी आता मिक्स करून झालेली आहे. आता आपण झाकण ठेवून ह्याला छान उकळी काढून घेऊया. भाजीला छान उकळी आलेली आहे. एकदा आपण हे ढवळून बघूया. आता यामध्ये आपण जो मगाशी मसाला बनवला तो ह्यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा मसाला तो घातलेला आहे. ह्याने भाजीला छान टेस्ट येते. कधीतरी पुरीसोबत पिवळ्या बटाट्याच्या भाजीऐवजी अशी भाजी बनवून बघा, तुम्हाला खरंच नक्की आवडेल. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया. आपली हलवाई स्टाईल बटाट्याची भाजी तयार आहे. आपली भाजी तर झालेली आहे. आता आपण आमरस बनवून घेऊया. इकडे मी आंब्याचा पल्प काढून ठेवत असते, कारण आंबे खराब व्हायला लागतात. जास्त पिकले की त्याला तेवढी चवही लागत नाही. त्यामुळे मग मी असे 5-6 आंब्याचा पल्प काढून एका डब्यात स्टोअर करून ठेवते. मग तुम्हाला लागेल तसं तुम्ही वापरू शकता. मँगो मिल्कशेक झाला, आमरस झाला, मँगो शिरा बनवायचा असेल केव्हाही तुम्ही हा पल्पचा उपयोग करू शकता. आता इथे आपल्याला लागेल तेवढा पल्प मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे. यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे, कारण आंबा ऑलरेडी गोड आहे. हे मिक्सरला फिरवल्याने छान ह्याला क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता मिनिटामध्ये आपला आमरस तयार झालेला आहे. हा आता मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता वरून मी थोडीशी वेलची पावडर घालणार आहे. एकदा छान मिक्स केलं की आपला आमरस खायला तयार. आता आपली बटाट्याची भाजी बनवून झाली, आमरस बनवून झाला. आता आपण पुरीकडे वळूया. इकडे आपण पीठ रेस्टिंगसाठी ठेवलं होतं ते एकदा आपण पुन्हा छान मळून घेणार आहोत. थोडंसं वरून तेल लावायचं आहे आणि ह्याला छान एकदा पुन्हा मळायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं किंवा पुऱ्या केला तर तुमची एकही पुरी फुगल्याशिवाय राहणार नाही. आता आपण याचे गोळे करून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराची पुरी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोळ्याचा आकार ठेवू शकता. आपले सर्व गोळे इथे करून झालेले आहेत. इथे पुरीसाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी पुरी लाटण्यासाठी पुरी प्रेसचा वापर करणार आहे. ही मशीन आहे माझ्याकडे. अगदी झटपट पुऱ्या प्रेस होऊन निघतात. आपल्याला लाटण्याची गरज नाही, वेळ कमी लागतो. त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची बॅग ठेवलेली आहे. त्यावर थोडंसं तेल लावून एक गोळा व त्याच्यावर पुन्हा एकदा एक प्लास्टिकची पिशवी ठेवून आपल्याला हे छान प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता काही सेकंदातच पुरी बनवून तयार होते व वेळही फार कमी लागतो. आता अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी प्रेस करून घेते.
आपलं सर्व पुऱ्या प्रेस करून झालेल्या आहेत. आता आपण हे तळून घेऊया. तुम्ही बघू शकता पुरी अगदी टम्म फुगलेली आहे. इकडे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. ही एक शेवटची पुरी बघा. तुम्ही प्रत्येक पुरी छान टम्म फुगलेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. धन्यवाद.